मार्चमध्ये 7 मार्च आणि 14 मार्च, एप्रिलमध्ये 10 एप्रिल आणि 17 एप्रिल आणि मे महिन्यामध्ये 8 मे आणि 15 मे 6 वेळा एका तालुक्यात 6 स्पॉटवर हे शिबिर होणार आहे। आणि त्यामुळे तालुक्यातली संपूर्ण जनता, तालुक्यातले संपूर्ण नागरिक या शिबिराच्या माध्यमातून आपापल्या सेवा उपलब्ध करून घेणार आहे। यामध्ये महत्त्वाच्या सेवा ज्या आहेत, तुकडेबंदी कायदा आपण निरस्त केल्यामुळं 60 लाख परिवाराची रजिस्ट्रेशन थांबलं होतं, ते रजिस्ट्रेशन होणार आहे। जिवंत सातबारा, मृत सातबारा जो आहे त्याला जिवंत सातबारा वारस नोंदी करणार आहोत। या ठिकाणी 15 रुपयामध्ये डिजिटल सातबारा कसा मिळेल, आता तलाठ्याकडे जायची गरज नाही। 15 रुपये भरले महाभूमी ॲपवर, तुमचा सातबारा, डिजिटल सातबारा, अधिकृत सातबारा तुम्हाला घरपोच मिळेल। ही सेवा त्या ठिकाणी चालू करतो आहोत। आणि एवढंच नाही तर या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये जे पांदन रस्ते आहेत शेतकऱ्यांचे, त्याला क्रमांक देणे, सर्व रस्त्याचं मोजमाप करणे, सर्व रस्ते खुले करणे हे अभियान आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, जे आता आपण येण्याची अट रद्द केली, सनद रद्द केली, त्या येणे आणि सनदची गरज नाही हा जो आपण कायदा केला आहे, त्यामुळं जे व्यावसायिक आहे, रहिवासी लोक आहेत, नागरिक आहे, त्यांना त्या ठिकाणी विदाऊट त्या ठिकाणी कुठलंही कागदपत्र न घेता या ठिकाणी येणे देण्याच्या बद्दलची माहिती पूर्ण दिली जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, 1 जानेवारी 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्यांचे घर सरकारी जागेवर आहे आणि रहिवासी भागात आहे, रहिवासी बेल्ट आहे, सरकारी जागा आहे, त्या सर्व घरांचे पट्टे वाटप, मराठवाड्यात कबाला वाटप म्हणतात, त्या सर्व घरांना आम्ही या ठिकाणी पट्टे वाटप करणे, जेणेकरून त्या गरीब माणसाला त्याचं घर बांधता येईल। सरकारी पट्टा नसल्यामुळं त्या अतिक्रमित घरमालकाला घर बांधता येत नाही। या राज्यामध्ये 15 लाख परिवार असे आहेत ज्यांच्याकडे सरकारी जागेवर आहेत पण त्यांचे घरं नाहीत, त्यांनाही पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी करतो आहे।